नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून नॅशनल हेल्थ मिशन आरोग्य अभियानांतर्गत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर यानुसार पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन जे देण्यात आलेलं आहे यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM राष्ट्रीय हेल्थ मिशन नॅशनल हेल्थ मिशन साठी एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने खालील पदे जी भरावायची आहेत यासाठीची महत्त्वाची माहिती पाहूयात. इथे पाहू शकता पहिलं जे पद आहे स्त्रीरोगतज्ञ यासाठी एकूण पदसंख्या आहे 1. एकत्रित मानधन दाखवण्यात आलेलं आहे. शैक्षणिक पात्रता पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील MBBS आणि स्त्रीरोग विषयातील पदवी MDMS किंवा MDNB किंवा पदविका. त्याचबरोबर इंडियन मेडिकल काउन्सिल किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडील नोंदणी आवश्यक आहे. त्याचबरोबर स्त्रीरोगतज्ञ या पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. याच्यासाठीचे इतर मागास प्रवर्गानुसार 1 जागा याच्यासाठीची OBCसाठीची. त्यानंतर बालरोगतज्ञ यासाठी एकूण 4 जागा आहेत. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील MDCH किंवा DNB बालरोग पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इंडियन मेडिकल काउन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडील नोंदणी आवश्यक आहे. यामध्ये बालरोगतज्ञ या पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. याच्यामध्ये एकूण जागा पाहू शकता SCसाठी 1 आहे, VJसाठी 1 आणि ओपनसाठी 2 अशा जागा आहेत. तिसरं पद आहे भूलतज्ञ यासाठी एकूण 3 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील MD किंवा DNB अँथेशिया पदवी. याच्यामध्ये इंडियन मेडिकल काउन्सिलकडील नोंदणी आवश्यक आहे. भूलतज्ञ या पदाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर शैक्षणिक जी विभागली गेलेल्या जागा आहेत SCसाठी 1 आहे, OBCसाठी 1 आहे आणि ओपनसाठी 1 अशा 3 जागा आहेत. त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजिस्टसाठी 1 जागा आहे. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता MD मायक्रोबायोलॉजी इंडियन मेडिकल काउन्सिलकडील नोंदणी आवश्यक आहे. त्याचबरोबर या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य आहे. अराखीव ओपनसाठी याच्यासाठी 1 जागा आहे. त्याच्यानंतर 5वं पद आहे वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ एकूण 12 जागा आहे. त्याच्यासाठीच्या शैक्षणिक पात्रता MBBS पदवी उत्तीर्ण आवश्यक. त्याचबरोबर इंडियन मेडिकल काउन्सिलकडील जे रजिस्ट्रेशन आहे नोंदणी आवश्यक आहे. त्याचवेळी वैद्यकीय अधिकारी या पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य आहे. यानुसार विभागल्या गेलेल्या जागा इथे पाहू शकता डिटेलमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर स्टाफ नर्स या पदासाठीच्या एकूण 6 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे 12वी उत्तीर्ण, GNM किंवा BSc नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडची नोंदणी आवश्यक आहे आणि स्टाफ नर्स या कामाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल. याच्यासाठीच्या विस्तारित जागा ज्या आहेत आरक्षणानुसार इथे देण्यात आलेल्या आहेत, चेक केले जाऊ शकतात. त्याचबरोबर आरोग्य सेविका ANM या पदासाठी एकूण 10 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण, ANM कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडची नोंदणी आवश्यक आहे. त्याचबरोबर ANM या कामाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर विभागल्या गेलेल्या ज्या जागा आहेत याच्याबद्दलची विस्तारित माहिती इथे देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. त्यानंतर इथे पाहू शकता राष्ट्रीय क्षयरोग दुकिरण कार्यक्रमांतर्गत जी भरती आहे यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे 1 जागा आहे. याच्यासाठी 1 जागा आहे. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc पदवी आवश्यक आहे. त्यानंतर शासन मान्य संस्थेकडील DMLT कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर संगणकावरील MS Excel वर्ड एक्सेल एव्हल्युएशन कामाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 4था आहे लॅब सहाय्यक या पदाचा अनुभव. त्याचबरोबर लॅब टेक्निशियन या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. याच्यासाठी 1 जागा इतर मागास प्रवर्ग OBCमधून आहे. त्याच्यानंतर दुसरं पद आहे TB हेल्थ व्हिजिटरसाठी एकूण 3 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे MSW कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 1 वर्षाचा कामाचा अनुभव सुद्धा आवश्यक आहे. याच्यासाठीच्या विभागल्या गेलेल्या जागा इथे देण्यात आलेल्या आहेत, चेक केले जाऊ शकतात. याच्यानंतर पाहू शकता अटी ज्या आहेत उमेदवारांनी 15 मार्च 2024 पासून ते 26 मार्च 2024 रोजी सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग ह्या ज्या ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर
जाऊन जो अर्ज आहे तो अर्ज सादर करणे आवश्यक आहे. याच्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना याच्यामध्ये वयाचा पुरावा आहे, पदवी प्रमाणपत्र आहे, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका आहे, गुणपत्रिका CGPA असल्यास विद्यापीठाची सरासरी श्रेणीची पॉईंट रूपांतरण प्रमाणपत्र आवश्यक आहे, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, इंडियन महाराष्ट्र काउन्सिलकडचे नोंदणी आणि नूतनीकरण प्रमाणपत्र आहे. त्याचबरोबर शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांमध्ये कामाचा अनुभव केल्याचे प्रमाणपत्र आहे, निवासी पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, सध्याचा पासपोर्ट साईजचा फोटो यासह हे महत्त्वाच्या डॉक्युमेंटसह तुमचा जो फॉर्म आहे अर्ज फॉर्म तो सबमिट करायचा आहे. यानुसार पाहू शकता सर्व पदे जी आहेत ही कंत्राटी स्वरूपाची असून एकत्रित मानधन स्वरूपाची असणार आहेत. त्याच्यानुसार येथे पाहू शकता जाहिरातीमधील जे महत्त्वाचे जे पदे देण्यात आलेली आहेत या पदांसाठी जो मार्क्स आहेत म्हणजे एक्झामिनेशन जी आहे म्हणजे मुलाखत जी घेतली जाईल त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मार्किंग सिस्टीम असणार आहे. याच्यामध्ये सब्जेक्टचं नॉलेज आहे त्यासाठी 10 गुण आहेत, रिसर्च आणि अकॅडमिक नॉलेजसाठी 10 आहेत, त्याच्यानंतर लिडरशिप क्वालिटी असेल तर त्यासाठी 10 आहेत आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीजसाठी सुद्धा 10 गुण आहेत. त्याचबरोबर अनुभवासाठी 10 गुण आहेत. असे 50 गुण जे आहेत त्यावर आधारित मुलाखत घेऊन त्यानंतर जे सिलेक्शन केलं जाणार आहे. हे प्रत्येक पदासाठीची जी विस्तारित माहिती आहे मार्किंग सिस्टीमबद्दल ती देण्यात आलेली आहे अधिकृत वेबसाईटवर. अधिकृत जाहिरातीमध्ये ह्या अधिकृत जाहिरातीची लिंक जी आहे PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी देण्यात आलेली आहे. तुम्ही डाउनलोड करून डिटेलमध्ये विस्तारित माहिती त्याच्यामध्ये चेक करू शकता. तर अशा पद्धतीने ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी भरतीची जाहिरात आहे यासाठीचा जो नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत जो अर्ज आहे अर्ज करण्याचा नमुना जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे तो तुम्हाला डाउनलोड करून महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे वरती देण्यात आलेले होते ते सबमिट करून दिलेल्या ॲड्रेसवर पाठवणे आवश्यक आहे. त्या पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.